आज आपण ऑक्टल नंबर सिस्टीम पाहणार आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण डेसिमल नंबर सिस्टीम पाहिली होती. त्यानंतर बायनरी नंबर सिस्टीम पाहिली होती. डेसिमल टू बायनरी, बायनरी टू डेसिमल हे कन्वर्जन पाहिलं होतं. आज आता आपण जी नंबर सिस्टीम पाहणार आहे ती जी नंबर सिस्टीम आहे ती ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टल याचा अर्थ त्याचा बेस जो आहे तो असतो 8. The octal number system is a system that uses only the digits 0 to 7 as code. ज्याचा बेस जो असेल, बेस आहे 8 आणि डिजिट जे यूज केले जातात या ठिकाणी हे डिजिट्स असतात 0, 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. म्हणजे टोटल डिजिट्स किती असतात? 0 to 7 टोटल येतात 8 डिजिट. जसं आपण डेसिमल टू बायनरीमध्ये कन्वर्जन पाहिलं होतं तसंच आता आपल्याला कन्वर्जन पाहायचं आहे ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जनमध्ये. म्हणजे पहिलं जे कन्वर्जन आपण आता पाहणार आहे ते कन्वर्जन आहे ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जन. ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जन. आता हे कन्वर्जन कशा पद्धतीने केलं जातं पहा. इन द ऑक्टल नंबर सिस्टीम each digit position corresponds to a power of 8 as follows. जे ऑक्टल नंबर सिस्टीम असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक डिजिट जो असेल त्याची एक पोझिशन असते. आता ती पोझिशन कशी असते पहा. हा जो असेल पॉईंट त्याला म्हणतात ऑक्टल पॉईंट. जसं डेसिमल पॉईंट असेल, बायनरी पॉईंट असेल त्याच पद्धतीनं हा असतो ऑक्टल पॉईंट. लेफ्ट साईडला जे असेल ते पॉवर असते 8⁻0, नंतर येते 8⁻1, नंतर येते 8⁻2, नंतर येते 8⁻3 आणि या पद्धतीनं ह्या पॉवर्स काय होतात वाढत जातात. राईटला जर पाहिलं तर राईटला येते 8⁻1, 8⁻2, 8⁻3 एक्सेट्रा. म्हणजे हा जो येईल तो ऑक्टल पॉईंट येईल. ऑक्टल पॉईंटच्या लेफ्टला जे असतील त्या पॉवर्स पॉझिटिव्ह असतात 0, 1, 2, 3 या पद्धतीने इन्क्रीजिंगली. आणि राईटला जे असतील त्या पॉवर्स असतील -1, -2, -3. तर हे झालं वेटेज. प्रत्येक डिजिट जो असेल ऑक्टल डिजिट त्याचं वेट. सो टू कन्वर्ट ऑक्टल टू डेसिमल मल्टिप्लाय ईच ऑक्टल डिजिट बाय इट्स वेट. म्हणजे जो प्रत्येक ऑक्टल डिजिट असेल त्याला त्याच्या वेटने काय करायचं मल्टिप्लाय करायचं अँड ॲड द रिझल्टिंग प्रॉडक्ट. म्हणजे उरलेला जो असेल तो प्रॉडक्ट जो असेल तो काय करायचा ॲड करायचा. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8⁻0 जो असेल इट इज इक्वल टू 1. कुठल्याही संख्येचा जर 0 घात असेल तर त्याची किंमत किती असते 1 असते. आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. त्याच्यातलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते डेसिमल टू ऑक्टल कन्वर्जन. सॉरी, आता आपण जे पाहत होतो ते ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जन होतं. ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जनमध्ये आता आपण पहिला नंबर घेऊ. पहिला जो एक्झाम्पल आहे ते 23 हा ऑक्टलमध्ये त्याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे डेसिमलमध्ये करायचं आहे. आता पहा हा जो 3 असेल हा इंटेजर नंबर आहे. म्हणजे काय करायचं हा 3 पहिल्यांदा घ्या इंटू. आता याचं वेट जे असेल इकडून सुरुवात करायची. ऑक्टल पॉईंट कुठं असणार आहे इथं असणार आहे. त्यामुळे पहिली जी पॉवर असेल ती किती येईल 8⁻0 प्लस पुढं काय करायचं हा 2 घेतलेला आहे त्याला त्याच्या
नंतरची पॉवर. आता 8⁻0 घेतल्यानंतरचा किती येईल? 8⁻1 म्हणजे येईल 8⁻1. हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते काय करायचे? ॲड करायचे. इथे येईल 2 इंटू 8⁻1 म्हणजे येईल 8 प्लस 3 इंटू 8⁻0. मी मग सांगितलं होतं 8⁻0 किती असतं? 1 असतं, म्हणजे इथे येईल 1. सो इज इक्वल टू हे येईल 16 प्लस 3 म्हणजे हा येईल 19. म्हणजे हे जे नंबर्स येईल ते या पद्धतीने लिहू शकतो. सो दॅरफॉर 23 टू द बेस 8 इज इक्वल टू 19 टू द बेस 10. म्हणजे हा तुमचा काय होईल? या ठिकाणी रिझल्ट होईल. म्हणजे ऑक्टलचं कन्व्हर्जन जर डेसिमलमध्ये करायचं असेल तर प्रत्येक डिजिट जो असेल या ठिकाणचा त्याला मल्टिप्लाय करायचं इथून 8⁻0, 8⁻1, 8⁻2, 8⁻3 या पद्धतीनं. ते जे प्रॉडक्ट्स असतील ते काय करायचे? ॲड करायचे आणि जो फायनल असेल तो तुमचं रिझल्ट असेल. ठीक आहे, हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. 257. सेकंड एक्झाम्पल घेतो आपण. 257 टू द बेस 8 इज इक्वल टू, याचं कन्वर्जन आपल्याला करायचं आहे 10मध्ये, टू द बेस 10 किंवा डेसिमलमध्ये, इज इक्वल टू. आता हे नंबर्स पहिल्यांदा हा 7 इथं लिहा, इंटू 8⁻0 प्लस नंतर हा घ्यायचा 5 इंटू 8⁻1 प्लस आता हा 2 इथं घ्या इंटू 8⁻2. म्हणजे 8च्या ज्या पॉवर्स आहेत त्या घ्या, ते किंवा त्याचं पोझिशनल वेट्स घ्या, त्यांनी त्या डिजिटला मल्टिप्लाय करा. सो इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 64 प्लस 5 इंटू 8 प्लस 7 इंटू 8⁻0 किती येतं? 1 येतं. सो इज इक्वल टू येईल 128 प्लस 40 प्लस 7. सो इज इक्वल टू, जर तुम्ही केलं ॲडिशन केली तर ती येईल 175. सो रिझल्ट लिहिताना कसं लिहायचं? 257 टू द बेस 8 इज इक्वल टू 175 टू द बेस 10. हा झाला तुमचा रिझल्ट. ठीक आहे, आता पुढचं घेऊ. हे कन्वर्जन कोणतं झालं आपलं? हे जे कन्वर्जन झालं ते आपलं ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जन. आता आपण काय करणार आहे? दुसऱ्या टाईपचं कन्वर्जन घेणार आहे आणि ते जे कन्वर्जन आहे ते डेसिमल टू ऑक्टल कन्वर्जन. आता आपण दुसरं कन्वर्जन घेतोय, डेसिमल टू ऑक्टल कन्वर्जन. तर डेसिमल टू ऑक्टल कन्वर्जनमध्ये काय केलं जातं पहा. टू कन्वर्ट डेसिमल नंबर इंटू ऑक्टल नंबर, डिव्हाइड गिव्हन डेसिमल नंबर बाय 8. म्हणजे दिलेला जो ऑक्टल नंबर असेल त्याला 8ने काय करायचं? डिव्हाइड करायचं किंवा भागायचं. रायटिंग डाऊन द रिमाइंडर आफ्टर इच डिव्हिजन. प्रत्येक डिव्हिजन नंतर काय करायचं? रिमाइंडर लिहायचं. तर म्हणजे पहिलं मेथड जर आपण पाहिली तर ती या पद्धतीने येईल. डिव्हाइड द डेसिमल नंबर बाय 8 प्रोग्रेसिवली. बाय 8 प्रोग्रेसिवली म्हणजे कंटिन्युअसली काय करायचं? डिवाइड करायचं. सेकंड पॉईंटमध्ये काय घ्यायचं? राईट डाऊन द रिमाइंडर्स आफ्टर इच डिव्हिजन. सो राईट डाऊन द रिमाइंडर्स आफ्टर इच डिव्हिजन. प्रत्येक डिव्हिजन झाली की रिमाइंडर काय करायचं? लिहायचं. थर्ड स्टेप कोणती? द रिमाइंडर्स इन रिव्हर्स ऑर्डर. द रिमाइंडर्स
in reverse order, the remainders in reverse order gives octal number, gives octal number. आता ह्या स्टेप्स कशा पद्धतीने पाहिजे ते एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे काय होईल आणखी क्लिअर होईल. आपण पहिले एक्झाम्पल घेऊ. सो फर्स्ट एक्झाम्पल विल बी 175 to the base 10 is equal to करस्पॉन्डिंग ऑक्टल नंबर. आपल्याला काय करायचं आहे, 175 डेसिमलमध्ये दिला आहे, त्याचं कन्वर्जन करायचं आहे ऑक्टल नंबरमध्ये. हा डेसिमलमध्ये ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता स्टेप्स पहा. स्टेप्स काय होत्या? पहिली स्टेप होती डिव्हाइड द डेसिमल नंबर बाय 8 प्रोग्रेसिव्हली. म्हणजे दिलेला जो नंबर असेल, हा डेसिमल नंबर आहे, तो काय करायचा, त्याला डिवाइड करायचं. म्हणजे ते आपण या पद्धतीने घेऊ. 175 याला 8ने डिवाइड करा. याला जर 8ने डिवाइड केलं तर आता डिव्हिजन तुम्ही करू शकता. 8ने इथं पहिले येईल 17. 17ला जर 8ने डिवाइड केलं तर इथे येईल 8 दुने 16, एक बाकी राहील इथं, म्हणजे येईल 15. 15ला पुन्हा 8ने निघेल तर 1चा भाग जाईल आणि रिमाइंडर जो असेल तो किती राहील, 7 राहील. पुन्हा काय करा, ह्या 21ला 8ने डिवाइड करा. 21ला जर 8ने डिवाइड केलं तर 2चा भाग जाईल. 8 दुने 16, 16 आणि 5 किती होतील, 21. पुन्हा ह्या 2ला 8ने डिवाइड करा. तर 2ला 8ने डिव्हिजन होत नाही, त्यामुळं इथं किती येईल, भागाकार 0 येईल आणि रिमाइंडर किती राहील, हे जे 2 असेल ते काय करायचं, रिमाइंडर म्हणून घ्यायचं. आणि तिसरी स्टेप कोणती होती? पहिली स्टेप काय होती, डिवाइड द डेसिमल नंबर बाय 8 प्रोग्रेसिव्हली. दुसरी होती रायटिंग डाऊन द रिमाइंडर्स आफ्टर ईच डिव्हिजन. प्रत्येक डिव्हिजन नंतर आपण काय केलं, रिमाइंडर्स लिहिली. आणि थर्ड स्टेप होती द रिमाइंडर्स इन रिव्हर्स ऑर्डर गिव्स द करस्पॉन्डिंग ऑक्टल नंबर. आता हे जे रिमाइंडर्स असेल ते उलट्या घ्यायचे, रिव्हर्स ऑर्डरमध्ये घ्यायचा. आणि म्हणून हे लिहिताना हा नंबर लिहिला जाईल 175 to the base 10 is equal to, इथं आपण उलटं घ्यायचं आहे. पहिल्यांदा हे जे सगळ्यात शेवटी ते पहिलं घ्या, 257 येईल 257 to the base 8. तर हे तुमचं उत्तर होईल. ठीक आहे, हे झालं फर्स्ट कन्वर्जन. आता आणखी एक कन्वर्जन पाहू आपण. दुसरं जे कन्वर्जन आहे ते 65 to the base 10 is equal to 65 डेसिमलमध्ये दिलं आहे, त्याचं आपल्याला ऑक्टलमध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. आता हे कन्वर्ट करताना कशा पद्धतीनं डिव्हिजन केले जाते पहा. पहिल्यांदा काय करा, हा नंबर घ्या 65, त्याला डिवाइड करा. कितीनं डिवाइड करायचं, 8ने डिवाइड करायचं. 8ने जर डिवाइड केलं तर 8 8 64, म्हणजे इथं किती लागेल, 8 येईल आणि रिमाइंडर किती येईल, 1 येईल. पुन्हा ह्या 8ला ह्या 8ने भागला तर 1चा भाग जाईल, रिमाइंडर किती येईल, 0. पुन्हा ह्या 1ला 8ने डिवाइड करा. प्रत्येक वेळेला 8ने डिवाइड करायचं. रिमाइंडर्स काय करायचे, प्रत्येक डिव्हिजन नंतर लिहित राहायचे. 1ला जर 8ने भाग दिला तर इथं भाग जात नाही म्हणून इथं लिहायचं 0. आणि ह्या आता रिमाइंडर आहे तर ते काय करायचं, इथं रिमाइंडर म्हणून लिहायचं. म्हणजे हा जो नंबर येईल तो रिव्हर्स ऑर्डरने घ्यायचा. तो किती येईल, 101. म्हणून इथं येईल 65 to the base 10 is equal to, नंबर घेताना बॉटमपासून घ्यायचं, बॉटम टू टॉप, 101 to the base 8. तर हा झाला करस्पॉन्डिंग ऑक्टल नंबर. तर अशा पद्धतीनं काय करायचे, दिलेला जो डेसिमल नंबर असेल त्याचं बायनरीमध्ये कन्वर्जन करायचं. आता हे झालं डेसिमल टू ऑक्टल नंबर. आता हे आपण इंटेजरच्या बाबतीत पाहिलं. आता फ्रॅक्शनच्या बाबतीत कसं येईल, हे फ्रॅक्शनच्या बाबतीत गेलं तर ती मेथड पुन्हा अगोदरच्या सारखीच आहे. ती जी मेथड असेल ती मेथड कशा पद्धतीने पाहिजे. आता आपण फ्रॅक्शनच्या बाबतीत घेतो.
with decimal fraction मल्टिपल बाय 8 इन्स्टेड ऑफ डिवाइड. म्हणजे काय करायचं, फ्रॅक्शन असेल तर डिवाइड, आपण इंटेजरला डिवाइड करतो, तर फ्रॅक्शनला काय करायचं, 8ने मल्टिप्लाय करायचं. रायटिंग द कॅरी इन टू द इंटेजर पोझिशन. म्हणजे ती जी कॅरी असेल ती काय करायची, इंटेजर पोझिशनमध्ये लिहायची. आणि त्या ज्या कॅरीज असतील, द कॅरीज रीड डाऊनवर्ड गिव्स द ऑक्टल फ्रॅक्शन. आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे आणखी ती आयडिया क्लिअर होईल. फर्स्ट एक्झाम्पल, 0.23 टू द बेस 10. आता हा फ्रॅक्शन आपल्याला कन्वर्ट करायचा आहे ऑक्टलमध्ये, बरोबर आहे. आता काय करायचं पहा, स्टेप्स जसं बायनरीमध्ये केलं तर त्याच पद्धतीने. हा पहिल्यांदा नंबर लिहायचा 23, त्याला मल्टिप्लाय करायचं 8ने. 8ने मल्टिप्लाय करा, जो काही रिझल्ट येईल, आता हे मी काय करतो इथं डायरेक्ट रिझल्ट लिहितोय 1.84. जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर नंबर हा येईल. इज इक्वल टू, हा जो इंटिजर असेल तो इकडे काय करायचा, कॅरी म्हणून घ्यायचा. म्हणजे इथं लिहिताना लिहायचं 0.84 विथ अ कॅरी ऑफ 1. आता परत हे 0.84 जे असेल ते इथं लिहा. 0.84 इंटू 8 इज इक्वल टू, त्याची मल्टिप्लिकेशन केली तर येईल 6.72 इज इक्वल टू. आता हा जो पोझिशन आहे, इंटेजर पोझिशन असलेला नंबर, तो कॅरी घ्यायचा. म्हणजे इथून हे रिमूव्ह करायचं. इज इक्वल टू 0.72 विथ अ कॅरी ऑफ 6. नंतर आता हे 0.72 इथं घ्यायचं. 0.72 इंटू 8 इज इक्वल टू, मल्टिप्लाय करा, हे होईल 5.76 इज इक्वल टू 0.76 विथ अ कॅरी ऑफ 5. म्हणजे हा जो इथला इंटेजर असेल, हे पहा, इथला इंटेजर 5 इथं आला, इथला इंटेजर 6 इथं आला, इथला 1 इथं आला. म्हणजे थोडक्यात काय झालं, हे जे इंटेजर्स असतील ते इकडं कॅरी म्हणून आले. तर हे कॅरी करायच्या कशा करायच्या, डाऊनवर्ड घ्यायच्या. द कॅरीज रीड डाऊनवर्ड गिव्स द ऑक्टल फ्रॅक्शन. म्हणजे तो जो असेल तो करस्पॉन्डिंग काय असेल, ऑक्टल फ्रॅक्शन असेल. सो देअरफॉर 0.23 टू द बेस 10 इज इक्वल टू 0.165 टू द बेस 8. तर हा नंबर या पद्धतीने येतो. ठीक आहे. तर हे झालं डेसिमल फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन ऑक्टल फ्रॅक्शनमधले. आता आपण इथं काय केलेलं आहे, फक्त 3 डिजिट्स घेतलेले आहेत. वी टर्मिनेटेड आफ्टर 3 प्लेसेस. फॉर मोर ॲक्युरेसी वी वुड कंटिन्यू मल्टिप्लाइंग टू ऑप्टेन मोर ऑक्टल डिजिट्स. इथं आपण 3च डेसिमल घेतले. तुम्हाला आणखी जर ॲक्युरेसी पाहिजे असेल तर तुम्ही हे मल्टिप्लाय करत राहायचं. जोपर्यंत इथं 0.00 येत नाही तोपर्यंत काय करू शकता, तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. पण तुम्हाला किती डिजिट्स ॲक्युरेसी पाहिजे त्या पद्धतीनं काय करायचं, तिथं 3 किंवा 4 प्लेसेस घ्यायच्या. दुसरा एक प्रॉब्लेम घेऊ याच पद्धतीच्या फ्रॅक्शनचा. सेकंड प्रॉब्लेम तो येईल 0.70 टू द बेस 10 इज इक्वल टू, याचं कन्वर्जन करायचं ऑक्टलमध्ये. आता हे कन्वर्जन कसं येईल पहा, स्टेप्स मगाच्याच. 8ने मल्टिप्लाय करा. 8ने मल्टिप्लाय केलं तर येईल 5.60 इज इक्वल टू, आता हा आपण कॅरी घेणार आहे. म्हणजे इथं किती लिहायचं, 0.60 विथ अ कॅरी ऑफ 5. आता हे पुन्हा 0.60, म्हणजे इथला हा जो नंबर असेल तो इथं घ्यायचा, पुन्हा त्याला 8ने मल्टिप्लाय करा. सो यू विल गेट 4.80 इज इक्वल टू, आता हे 4 तिकडे आपल्याला कॅरी म्हणून घ्यायचं आहे म्हणून हे रिमूव्ह करा इथून. सो 0.80 विथ अ कॅरी ऑफ 4. पुन्हा नेक्स्ट काय करायचं, हा 0.80 इंटू 8 इज इक्वल टू हे 6.40 इज इक्वल टू, आता हा 6 कॅरी घ्यायचा म्हणून इथं लिहायचं 0.40 विथ अ कॅरी ऑफ 6. म्हणजे ह्या कॅरी या पद्धतीनं घेतल्या. आता काय करायचं, ह्या कॅरीज डाऊनवर्ड घ्यायच्या. द कॅरीज रीड डाऊनवर्ड गिवन द करस्पॉन्डिंग ऑक्टल फ्रॅक्शन. सो देअरफॉर 0.70 टू द बेस 10
इज इक्वल टू 0.546 टू द बेस 8. हा काय झालं, करस्पॉन्डिंग डेसिमल फ्रॅक्शनचं कन्वर्जन ऑक्टल फ्रॅक्शनमध्ये झालं. तर हे जे असेल ते कन्वर्जन या पद्धतीनं होतं. आता त्याच्यानंतर आता आपण काय केलं होतं, डेसिमल टू ऑक्टल कन्वर्जन केलं, ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जन केलं. आता आपण बायनरी नंबर सिस्टीम पाहिलेली. आता बायनरी नंबर सिस्टीममध्ये काय होत होतं की बायनरी नंबर सिस्टीममध्ये आपण डेसिमलचं कन्वर्जन बायनरीमध्ये केलं तर बायनरीचं कन्वर्जन डेसिमलमध्ये केलं होतं. तसं इथं ज्या वेळेला ऑक्टल नंबर सिस्टीम असेल त्यावेळेला दिलेला जो ऑक्टल नंबर असेल, ऑक्टल नंबर टू बायनरी कन्वर्जन, दिलेला जो ऑक्टल नंबर असेल त्याचं काय करायचं, बायनरी कन्वर्जन करायचं. आता ही सिंपल मेथड आहे. आता याच्यामध्ये काय केलं जातं पहा, दिलेला जो ऑक्टल नंबर असेल त्याचं बायनरीमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर फॉर कन्वर्जन ऑफ ऑक्टल नंबर इनटू बायनरी नंबर चेंज ईच ऑक्टल डिजिट टू इट्स बायनरी इक्वॅलंट. म्हणजे प्रत्येक ऑक्टल नंबर जो असेल त्याचं काय करायचं, बायनरी इक्वॅलंटमध्ये कन्वर्जन करायचं. आपण एक एक्झाम्पल घेऊ. इथं स्टेप्स कोणती की दिलेला जो ऑक्टल नंबर असेल, सो दिस ऑक्टल डिजिट, each octal digit is converted into its binary digit. एवढंच फक्त इथं करायचं आहे. आता एक एक्झाम्पल घेऊ. पहिलं फर्स्ट 23 टू द बेस 8 याचं कन्वर्जन आपल्याला बायनरीमध्ये करायचं. बायनरी म्हटलं की बेस 2 घ्यायचं, ऑक्टल म्हटलं की बेस 8 घ्यायचं, बायनरी म्हटलं की बेस 2 घ्यायचं. आता हे एक्झाम्पल कसं आहे, पहिल्यांदा हे 2 घ्या इथं आणि इथं 3 घ्या. दोघांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं कारण आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. हा जो 2 असेल आणि हा जो 3 असेल, प्रत्येक बीट जे असेल ते त्याचं बायनरी इक्वॅलंट करायचं. आता 2चं जर बायनरी केलं तर काय होणार आहे आपल्याला माहिती आहे की 2चं किती येईल, 0 1 0. आता हे कसं लिहिलं ते सांगतो. आपण बायनरी वेट जे आहेत ते कसे लिहिलेले आहेत, 1 2 4 8 या पद्धतीनं. म्हणजे बायनरी वेट जे असेल, मी परत इथं लिहितो, 1 2 4 8 या पद्धतीनं लिहिलेत. हे 1 म्हणजे काय असतं, 2⁻0. हे 2 म्हणजे 2⁻1, 2⁻3, 2⁻4. आता आपल्याला इथं काय करणार आहे की 8 ऑक्टल सिस्टीम असल्यामुळं आपल्याला 3च बिट्स येतात, 2⁻0, 2⁻1 आणि 2⁻, इथं 2 येईल, इथं 2 आणि इथं 3. म्हणजे ह्या बिटची आवश्यकता नाही, बरोबर आहे, कारण आपले नंबर किती असतात 0 पासून 7 पर्यंतचे. मग आता हे जे नंबर असेल, हा जर 2 कन्वर्ट करायचा असेल, तर काय करणार आहे तुम्ही, इथं आपले हे काय आले, बायनरी वेट्स किती आले, 1 2 आणि 4. हा पार्ट सोडून देतो. हा 2 येण्यासाठी काय पाहिजे, हा 1 पाहिजे, हा 0 पाहिजे आणि हा 0 पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे हा 3 येण्यासाठी काय असलं पाहिजे, 3 येण्यासाठी हे 1 पाहिजे, हे 1 पाहिजे, कारण 2 + 1 बरोबर किती येईल 3. म्हणजे हे 1 असलं पाहिजे, हे 1 असलं पाहिजे आणि हे 0 असलं पाहिजे. म्हणून 3 साठी काय येईल, 0 1 1. म्हणजे हा जो 23 होता टू द बेस 8 याचं जर कन्वर्जन करायचं असेल तर 2चं हे लिहायचं पहिलं, 0 1 0. नंतर 3चं काय करायचं, 0 1 1, ते इथं लिहायचं 0 1 1 टू द बेस 2. फक्त इथं काय करायची, थोडी स्पेस ठेवायची. ही स्पेस कशासाठी असते, स्पेस इज लेफ्ट बिटवीन ग्रुप ऑफ 3 बीट्स. म्हणजे हे जे 3 बीट्स आहेत, या 3 बीट्सच्या मध्ये काय केलं जातं, गॅप ठेवली जाते. स्पेस इज लेफ्ट बिटवीन ग्रुप ऑफ 3 बीट्स. दिस मेक्स इट इझियर टू रीड द बायनरी नंबर. म्हणजे बायनरी नंबर जो असेल तो रीड करण्यासाठी थोडंसं सोपं जातं.
आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे क्लिअर होईल. सेकंड एक्झाम्पल 3574. हा नंबर आहे डेसिमल, हा नंबर आहे ऑक्टल. याचं कन्वर्जन करायचं आहे बायनरीमध्ये. मग पहिल्यांदा हे डिजिट्स घ्यायची 3574. प्रत्येक बीट जे असेल ऑक्टल बीट त्याचं कन्वर्जन बायनरीमध्ये करा. 3चं किती येईल? मगाशी म्हटल्याप्रमाणे 3चं येईल 011 011. 5चं किती येईल? 5 येण्यासाठी काय लागणार आहे? 4 + 1 म्हणजे हे दोन 1 1 पाहिजेत आणि हे 0 असेल म्हणजे 101. 7 येण्यासाठी हे तिन्ही बिट्स 1 1 पाहिजेत. 4 आणि 2 6 आणि 1 7 म्हणजे तिन्ही बिट्स काय पाहिजेत? 1 1 पाहिजेत. आणि 4 येण्यासाठी फक्त हे 1 पाहिजे म्हणजे 1 0 0. हे दोन नकोत. 1 0 0 1 0 0. हे कन्वर्जन झालं 3574 टू द बेस 8चं बायनरीमध्ये. आता हे लिहिताना कसं लिहायचं? 3574 टू द बेस 8 इज इक्वल टू, हे प्रत्येक 3-3चे बिट्स लिहायचे. 3-3चे बिट्स लिहिताना काय करायचं? मध्ये स्पेस ठेवायची. म्हणजे पहिलं येईल 011, त्याच्यानंतर थोडी स्पेस ठेवा. 101, त्याच्यानंतर थोडी स्पेस ठेवा. 111 स्पेस ठेवा. पुन्हा 100 टू द बेस 2. तर हे झालं ऑक्टल टू बायनरी कन्वर्जन. आता याच्या अगोदर काय केलं होतं आपण? इंटिजर नंबर असेल तर त्याचं कन्वर्जन केलं होतं, फ्रॅक्शन असेल तर त्याचं कन्वर्जन केलं. पण मिक्स ऑक्टल नंबर असेल म्हणजे जर मिक्स ऑक्टल नंबर या पद्धतीनं असेल, एक फॉर एक्झाम्पल घेऊ आपण 34.562. 34.562 हा ऑक्टल नंबर आहे. याचं कन्वर्जन आपल्याला बायनरीमध्ये करायचं आहे. पुन्हा काय करायचं? हा 3, हा 4, हा ऑक्टल पॉईंट, 5 6 आणि 2. प्रत्येक नंबर काय करा? त्याच्या बायनरी इक्वालेंटने. 3 साठी काय येईल? 011. 4 साठी काय येईल? 100. आपण हे बायनरी नंबरमध्ये स्टडी केलेलं आहे कसं कन्वर्जन करायचं. हा पॉईंट तसाच येईल, फक्त इथं ऑक्टल पॉईंट येईल, इथं हा बायनरी पॉईंट येईल. हा 5 असेल तर किती येईल? 101. 6 असेल तर किती येईल? 110. आणि 2 असेल तर कसं येईल? 010. हे करस्पॉन्डिंग नंबर जे आहेत डेसिमल टू बायनरी ते तुम्ही थोडेसे स्टडी करा, कारण आपण अगोदर बायनरी नंबरमध्ये शिकलो आहे की डेसिमल टू बायनरी कन्वर्जन कशा पद्धतीनं केलं जातं. तर हा मिक्स नंबर होता की ह्याच्यामध्ये इंटेजर पार्ट होता, फ्रॅक्शन पार्ट होता. इंटेजरचं याच पद्धतीनं करायचं, फ्रॅक्शनचं त्याच पद्धतीनं. फक्त इथं जो असणार आहे तो ऑक्टल पॉईंट असणार आणि इथं जो असणार आहे तो बायनरी पॉईंट असेल. आणि म्हणून हे जे एक्झाम्पल असेल त्याचं उत्तर असं लिहायचं 34.562 टू द बेस 8 इज इक्वल टू, हे सगळे ग्रुप्स लिहायचे आणि मध्ये स्पेस ठेवायचं. मी या पद्धतीने लिहितो बघा 011 थोडी स्पेस 100. ऑक्टलच्या ऐवजी आता इथं बायनरी पॉईंट येईल 101 110 010 टू द बेस 2. तर हे कन्वर्जन झालं ऑक्टल टू बायनरी कन्वर्जन. आता याच्यानंतरचं पुढचं जे कन्वर्जन आहे ते बायनरी टू ऑक्टल. बायनरी टू ऑक्टल कन्वर्जन. बायनरी टू ऑक्टल कन्वर्जन. आता बायनरी टू ऑक्टल कन्वर्जन जे असेल तर ते कन्वर्जन
जी मगाशी आपण मेथड पाहिली त्याच्या उलटं करायचं. मग पहा आता बायनरी टू ऑक्टल कन्वर्जन कशा पद्धतीने केलं जातं. स्टार्टिंग ॲट द बायनरी पॉईंट, मेक अ ग्रुप ऑफ बीट्स इन 3. म्हणजे आता मी एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो. पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण. 1 0 1 1 हा नंबर आहे बायनरी. याचं कन्वर्जन करायचं आहे ऑक्टलमध्ये. तर काय करायचं, आता डेसिमल पॉईंट कुठे येतं, आता इथं राईटला आहे. म्हणजे हा नंबर काय करायचा, हा 1 इथं घ्यायचा. 1 1 0 तीनचे ग्रुप करायचे. हा 3चा एक ग्रुप झाला म्हणजे 1 1 0. आणि हा इथला 1 इथं आला. आता ह्याला लेफ्टला 1 नाहीत किंवा त्याला कुठलं ग्रुपिंग नाही, तर काय करायचं, 3चा ग्रुप करण्यासाठी लेफ्टला काय करा, 0 द्या. जर 0 दिलं तर त्याची व्हॅल्यू बदलत नाही आहे. कारण इंटेजरच्या लेफ्टला 0 किती दिलं तरी त्याची व्हॅल्यू बदलत नाही. सॉरी, डेसिमल पॉईंटच्या किंवा बायनरी पॉईंटच्या. बायनरी पॉईंटच्या राईटला किती 0 दिलं तरी त्याची व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजे इथं ह्या 3चा एक ग्रुप, हा 1 जो होता सिंगल त्याला ॲडिशनल काय केले आपण, 2 0 केले. मग आता हा 3चे ग्रुप केले. मग याचा करस्पॉन्डिंग किती येईल. आता हे लिहिताना कशा पद्धतीने लिहायचे, 1 2 4. जे 1 आहेत त्यांचीच फक्त बेरीज करायची. 2 + 1 म्हणजे हा येईल 3. आणि हा किती येईल, इथं येईल 1 4 2. म्हणजे इथं 1 आहे फक्त, म्हणून इथं किती येईल 1. म्हणजे हा जो नंबर असेल तो जर तुम्ही लिहिला तर त्याचं उत्तर असेल 1011 टू द बेस 2 इज इक्वल टू 13 टू द बेस 8. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता दुसऱ्या याच्यामध्ये आपण कॉमन घेऊ सगळेच. दुसरं एक जे एक्झाम्पल आहे 01101. आता इथं ग्रुप करताना काय करायचे, हा जो बायनरी पॉईंट असेल त्याच्या लेफ्ट आणि राईटला ग्रुप करायचे 3चे. म्हणजे हा एक होईल, हा दुसरा होईल, हा एक होईल आणि हा एक जो असेल त्याला जोडीदार कोण नाही तो एक ग्रुप होईल. म्हणजे हा पॉईंट मी इथंच ठेवला. 0 1 1 राईटचा ग्रुप हा पहिला. नंतरचं हे 2 डिजिट्स किती येतील, 0 1. आता काय करायचं, हे 3चे ग्रुप करायचे. म्हणजे 0 1 म्हणजे इथं काय करा, उजव्या साईडला एक ॲड करा. इथं हा पॉईंट आहे. आता इकडं 3 कसे होते, 1 1 0 हा ग्रुप मी इथं लिहिला. आणि हा 1 जो सिंगल होता त्याला लेफ्टला काय केले, 2 0 ॲड केले. म्हणजे बायनरी पॉईंट जो असेल त्याच्या लेफ्ट आणि राईटला 3चे ग्रुप करा. बरोबर आहे. आणि कमी असतील डिजिट्सचं काय करा, ॲड झिरोज. आणि मग 3चा ग्रुप जो असेल तो या पद्धतीनं घ्या, त्याचं कन्वर्जन करा. हा जर तुम्ही पाहिला तर हा येईल 2, हा येईल 3. हे कशाप्रमाणे करायचं, 1 4 2 ह्या रूलप्रमाणे. जे 1 असतील त्यांचीच फक्त काय करायचे, ॲडिशन करायचे. इथं जर घेतलं तर येईल 3, इथं जर हे केलं तर येईल 1. आणि हा पॉईंट काय येईल, इथं येईल. म्हणजे हा जो नंबर येईल तो येईल 1011.01101 टू द बेस 2 इज इक्वल टू 13.32 टू द बेस 8. आपण बायनरी टू ऑक्टल कन्वर्जन करतो. तर हे जे कन्वर्जन असेल ते बऱ्यापैकी सिम्पल राहतं. ऑक्टल टू बायनरी किंवा बायनरी टू ऑक्टल याच्यामध्ये काय केलं जातं, जो दिलेला ऑक्टल नंबर असेल त्याचं करस्पॉन्डिंग बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट करायचं. आणि बायनरी टू ऑक्टल ज्यावेळेस कन्वर्जन तुम्ही घेता त्यावेळेस 3चे ग्रुप करायचे. डेसिमल पॉईंट जो असेल ऑक्टल पॉईंटच्या राईटला आणि लेफ्टला 3चे ग्रुप करायचे. जर ग्रुप व्हायला 3 डिजिट नसतील तर 0 ॲड करायचं आणि करस्पॉन्डिंग त्याचा डेसिमल नंबर लिहायचा. तर हे जे कन्वर्जन आज पाहिले आपण किंवा जी नंबर सिस्टीम पाहिली ती नंबर सिस्टीम होती ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टल नंबर सिस्टीममध्ये आपण डेसिमल टू ऑक्टल पाहिलं, ऑक्टल टू डेसिमल पाहिलं, त्याच्यानंतर
ऑक्टल टू बायनरी पाहिलं आणि बायनरी टू ऑक्टल पाहिलं. तर अशा पद्धतीनं ही जी दुसरी नंबर सिस्टीम होती, ॲक्च्युली तिसरी आहे ती. पहिली कोणती होती? डेसिमल, पण ती आपण नेहमीच वापरतो त्यामुळे तिला आपण ती इथं स्टडी नाही करत. पहिली नंबर सिस्टीम होती डेसिमल नंबर सिस्टीम, दुसरी ऑक्टल नंबर सिस्टीम आणि दुसरी बायनरी नंबर सिस्टीम, तिसरी ऑक्टल नंबर सिस्टीम. या 3 आपण स्टडी केलेले आहेत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम पाहणार आहे की जिचा बेस हा 8 नसून 16 आहे. तर ते आपण पुढच्या लेक्चरला पाहू. आज आपण इथंच थांबू. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही त्या पद्धतीनं मला मेलवरती किंवा मोबाईलवरती पाठवा. थँक्यू.